तर करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे हे पहा, लक्षात घ्या. एकदम बेसिक आपण गोष्टी पाहत आहोत. आपण सुरुवातीला पाहिले की कन्व्हेन्शनल करंट हा काय असतो. कन्व्हेन्शनल करंट, अरे करंट म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. करंट इज अ रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. इट इज given by dq by dt, that is a derivative formula of current, right? And for a interval of time, average current is given by total charge upon total time. The unit of current is ampere. Then we studied about what is the conventional current. We take the direction of current in the flow of positive charge. So current is always flow from positive terminal to negative terminal outside a battery. Or if 2 points are given, then current flows from higher potential to lower potential. And if the potential difference between 2 points is 0, right? जर potential difference जर 2 point मध्ये 0 असेल, suppose this point A and B both are of 20 volt, therefore there will be no current flowing from point A to B or B to A. जेव्हा पोटेन्शियल सेम असतं तेव्हा करंट काय असतो, 0 असतो. ओके. देन आपण पाहिलेलं आहे की इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतात कॅरियर्स म्हणून. चार्ज कॅरियर्स जे मेटल मध्ये आहेत ते फक्त फ्री इलेक्ट्रॉन होत असतात. लिक्विड, सॉलिड आणि सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन आणि होल्स असतात, हे पाहिलेलं आहे आपण. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनला 2 प्रकारच्या व्हेलॉसिटी असतात. एक आहे थर्मल व्हेलॉसिटी आणि दुसरी आहे, बोला, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आणि थर्मल व्हेलॉसिटी ही थर्मल एनर्जी मुळे असते. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ही व्हेन यू कनेक्ट बॅटरी अक्रॉस अ कंडक्टर. Thermal velocity is in order of 10 raised to 5. Drift velocity is in order of 10 raised to -4. The current due to thermal velocity is 0 because of reason thermal velocity ची डायरेक्शन रॅन्डम असते. तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटीची डायरेक्शन एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होतात, त्याच्यामुळे करंट इज ऑलवेज ओनली ड्यू टू ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, राईट. देन आपण पाहिलं होतं की ट्रान्सलेटरी मोशन अँड रोटेटरी मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. इफ ट्रान्सलेटरी मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज कन्सिडर, देन current is given by I is equal to N E A V D, where N is the number of free electron per unit volume, right? Then E is charge on electron, A is area of cross section, and VD is a drift velocity. When we take the rotatory motion of the electron, then current is given by Q into mu, that is a frequency. Or you can write Q by T, time period. Or you can write QV by 2 pi R. Or you can write काय आहे, Q omega upon 2 pi, because V by R is a angular frequency omega. इथेपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? एवढ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आपण चॅप्टर मध्ये. चलो लवकर, ऍक्टिव्ह, एकदम ऍक्टिव्ह असलं पाहिजे. जरी तुम्ही तिथे प्रेझेंट असाल तर मला एनर्जी जेवढी लागते क्लासमध्ये तेवढ्याच एनर्जीने लेक्चर अटेंड करायचं, ठीक आहे? ओके, व्हेरी गुड. बाकीचे झोपले का? ओके, चल ठीक आहे. तर मग आता थोडेसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. लास्टचा पर्सेंटेज चेंज काढायला तुम्हाला कोणता तरी प्रॉब्लेम दिला होता, आय थिंक. आता मला आठवण त्याचे काय व्हॅल्यू दिले होते मी, बट सॉल्व्ह केला का? किंवा याच्यावरती जे प्रॉब्लेम बुक वरती सॉल्व्ह केले असेल समजा, राईट. आपण पाहूया 1-2 प्रॉब्लेम तसे पण पाहूया. पर्सेंटेज चेंज मला व्हॅल्यू आता आठवत नाहीयेत. सो
प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण याच्यावरती. बर, लिहा प्रॉब्लेम लिहा. करंट इन द कंडक्टर इज 1.34 एम्पियर. Current in conductor is 1.34 ampere. Current in conductor is 1.34 ampere. And cross section area is 1 mm square. Cross section area is 1 mm square. Cross section area is 1 mm square. A number of free electron per unit volume. Number of free electrons per unit volume is 8.4 into 10 raised to 28. 8.4 into 10 raised to 28. Then find out the drift velocity. Find out the drift velocity. Again, simple formula based problem. Just you have to do calculation. ड्रिफ्ट वेलोसिटीला आपण असं लिहू शकतो का, फॉर्म्युला काय येणार ड्रिफ्ट वेलोसिटीचा, I upon NEA, because we know that I is equal to NEAVD. राईट आहे का. आता याच्यामध्ये पहा, लक्ष द्या, I is equal to 1.34 घेणार आहे मी. त्याच्यानंतर N is a number of free electron 8.4 into 10 raised to 28. Again electron 1.6 into 10 raised to minus 19. And again area of cross section is 1 mm square. Therefore 10 raised to काय लिहायला पाहिजे मी, 1 mm. म्हणजे चला कन्वर्जन युनिट थोडस आपल्याला लास्ट टाइम तुम्ही धक्का दिला मला, काय प्रॉब्लेम नाही, होऊ शकतं. पण सांगा आता 1 mm स्क्वेअर. ओके, व्हेरी गुड. बाकीच्यांना आले का 1 mm स्क्वेअर म्हणजे किती मीटर स्क्वेअर. चला पटकन, हा प्रश्न विचारला नसता जर आपण कालच्या लेक्चर मध्ये मिस्टेक केली नसती तर, पण केली काही हरकत नाही, सुधारली पाहिजे. 1 mm स्क्वेअर. चला ऍटलीस्ट ज्याने चुकीचं आन्सर सांगितलं होतं त्याने तरी सांगा. ओके राईट. अरे देवा, नाही आन्सर का. ओके चलो चलो चलो, आन्सर सांगितलं, मला वाटलं इथं अजून गलती से मिस्टेक किया. ठीक आहे, 10 raised to minus 6. ओके, देअरफॉर पहा, हे 10 raised to minus 6 जर घेतलं मी इथे, तर आता कॅल्क्युलेशन करत असताना 8.4 आणि 1.6 हे 10 चे पॉवर तर ऍडजस्ट होतील आपल्याला, पण हे अप्रॉक्सिमेट किती येते पहा बरं. 100 चौक 64 6 28 6 128 आणि 6 किती होते, 128 आणि 6 134. राईट. सो यांचा जो प्रोडक्ट आहे तो पहा किती येतोय. यांचा जो प्रोडक्ट आहे तो येतोय 13.44. राईट. इथे वर आहे पहा 1.34 अपॉन
या दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो किती आलाय 13.44 इंटू 10⁻². पहा हे -19 -6 हे किती होणार -25 हे 25 28 -25 20 म्हणजे 3 उरणार आणि वरती जाऊन -3 होणार, लक्षात घ्या. राईट. अँड अगेन हे आणि हे कॅन्सल करू शकतो 1.34 आणि याला पण 1.34 करायचं मला. राईट. सो 1.34 म्हणजे इकडे जर डेसिमल शिफ्ट करायचं असेल तर इकडे पॉवर वाढवावं लागेल 10⁻1 हे 10⁻² वरती जाऊन -1 होणार आणि हे जर कॅन्सल केलं मी तर 10⁻⁻4 इज द आन्सर. ओ सर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी माहितीच होती की 10⁻⁻4 आहे, कॅल्क्युलेशन कशाला करायला लावला? नाही नाही नाही, व्हॅल्यू दिल्यावर त्या व्हॅल्यू ठेवूनच काढायचंय काय जे आन्सर येईल ते. ठीक आहे. सो आपण आन्सर काढलेला आहे अप्रॉक्सिमेट 10⁻⁻4. राईट. क्लिअर आहे का प्रॉब्लेम? क्लिअर आहे प्रॉब्लेम? ओके, राईट इट डाऊन. ओके, चलो झालं का? Okay, write down next problem. Current due to rotatory motion is a 4 ampere. Current due to rotatory motion is a 4 ampere. If charge becomes doubled, and frequency is 1/4 of original, then what is the percentage change in current? राईट. प्रॉब्लेम मध्ये काय काय मेन्शन आहे आपल्याला? जो सुरुवातीचा करंट जो आहे त्याला आपण I1 घेऊया, तो आहे 4 एम्पियर. त्याच्यानंतर जो नवीन चार्ज केलाय आपण, नवीन याला Q2 क्वांटिटी घेऊ शकतो आपण, त्याला Q2 इज इक्वल टू डबल म्हणल्यानंतर 2Q1 घ्या आणि फ्रिक्वेन्सी दॅट इज μ2 इज इक्वल टू काय घेणार आहे मी
1/4 म्हणल्यानंतर V1/4. So we have to find the percentage change in current, right? आता या फिजिक्स मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एक गोष्ट खूप लक्षात ठेवायला पाहिजे. जर एखादा फॉर्म्युला जर एखाद्या क्वांटिटीचा जर तुम्हाला असा लिहिला असेल AB/C, and if we take the ratio of quantity that is x1/x2, या x चा फॉर्म्युला काय आहे AB/C. त्याला कसं सांगता येईल? x is directly proportional to A, x is directly proportional to B, and x is inversely proportional to C. एकदम बेसिक गोष्ट आहे, पण आता हे ऑलवेज रिमेंबर करायचंय. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आता हे रिपीट नाही होणार. ठीक आहे. So if we take the ratio of x1/x2, those quantities which are proportionally directly will be ratio as A1/A2 into B1/B2, and those quantity which are indirectly proportional जर असेल तर त्यांचा रेशो आपल्याला उलट घ्यावा लागेल C2/C1. ही कन्सेप्ट क्लिअर आहे का मला सांगा. जर तुमचा फॉर्म्युला असेल x is equal to AB/C, so you can write x1 is equal to A1/B1/C1 and x2 is equal to A2/B2/C2. If we divide these two equations, then you will finally get x1/x2 is equal to A1/A2 into B1/B2, and then this C2 will be upside C2/C1. हे क्लिअर आहे का? कोणताही फॉर्म्युला जर आला याच्या पुढे, खूप सारे फिजिक्स मध्ये रिलेशन पाहिजेत आपल्याला. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, या गोष्टीवर आपण त्यांचा रेशो घेणार आहोत. डायरेक्टली जर असेल तर जो वर आहे तोच वर ठेवायचा, डायरेक्टली जर असेल तर जो वर आहे तोच वर ठेवायचा, आणि जर इनव्हर्सली जर असेल तर खालीवरी करायचं आपल्या भाषेमध्ये. ओके, डन, राईट, व्हेरी गुड. सो याच्यामध्ये 50%, बट व्हॉट 50% अनिकेत, इनक्रीज्ड और डिक्रीज्ड? याच्यामध्ये पहा, लक्ष घ्या की मग याच्यामध्ये आपण काय करणार आहोत. इफ आय टेक द रेशो ऑफ I2/I1 जर घेतलं तर आता सांगा बरं मला, I2/I1, सो करंट इज इक्वल टू, वी नो दॅट Q इंटू न्यू हा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो याच्यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे क्यूला आणि म्यूला पण, क्यूला आणि म्यूला पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इकडे मग 2/1 आलं पाहिजे का 1 आलं पाहिजे मला सांगा. चला, प्रत्येकाने कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. वेन आय टेक द रेशो I2/I1, सो इथे Q2/Q1 येईल का 1/2 येईल का 2/1 येईल? 2/1 यायला पाहिजे का 1/2 यायला पाहिजे? व्हेरी गुड, सर्वांना आलं हे. ठीक आहे, 2/1, बिकॉज राईट साइड लेफ्ट साइडला मी सेकंड जो करंट आहे तो वरती घेतलेला आहे. राईट लेफ्ट साइडला सेकंड करंट जो आहे तो वरती घेतलेला आहे, आणि आपल्याला माहिती आहे करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो इथे जो वर आहे, कोण वर आहे, Q2/Q1 लिहिणार मी, इंटू μ2/μ1 लिहिणार मी. राईट, I2 मला फाइंड करायचा आहे. I1 मला दिलेला आहे 4 अँपियर, बट आय विल राईट ॲज I1 इज इक्वल टू Q2/Q1. Q2 ला मी काय लिहू शकतो, 2Q1 लिहू शकतो अपॉन Q1, राईट, इंटू μ2 ला काय लिहू शकतो मी, 1/4 इंटू μ1, हे कॅन्सल होईल, 2/4 दॅट इज 1/2. I2/I1 इज इक्वल टू 1/2, आणि आपल्याला I1 ची व्हॅल्यू 4 दिली आहे. देअरफॉर I2 इज इक्वल टू 4 इंटू 1/2. सेकंड करंट झाला 2 अँपियर हा करंट झाला. नवीन जो करंट आलेला आहे तो 2 अँपियर आलेला आहे. बट वी हॅव टू फाइंड द पर्सेंटेज चेंज. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पर्सेंटेज चेंज? पर्सेंटेज चेंज साठी फॉर्म्युला काय आहे? पर्सेंटेज चेंज साठी फॉर्म्युला काय आहे? मला एक लक्षात पाहिजे, इथं सर्वांनी, इथं जे क्लास करतायत ते सर्वांनी फाउंडेशन लेक्चर अटेंड केलेले असले पाहिजेत. ठीक आहे,
फाउंडेशन लेक्चर सर्व अटेंड केले पाहिजेत. फाउंडेशन लेक्चर मध्ये झाला असेल, व्हेरी गुड. फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल इंटू 100. पर्सेंटेज म्हणले की असं करायचंय, फ्रॅक्शन म्हणले की फक्त एवढं येणार बॉक्स मधलं, पर्सेंटेज असेल तर इंटू 100 असणार, राईट. किंवा जर फायनलला जर मी I2 घेतलं, पहा फायनलला मी जर I2 घेतलं, you can write I2 minus I1 upon I1 into 100. So I2 आहे 2 एम्पियर, 2 एम्पियर मायनस I1 आहे 4 एम्पियर अपॉन I1 आहे 4 into 100, or you can write -2 upon 4 into 100. हे किती येतं? -50 and it is a percentage. Therefore पर्सेंटेज चेंज जर असेल तर -50. पहा पर्सेंटेज चेंज जर असेल तर -50. दिस मायनस साइन shows that the final current is decreased. या मायनसचा मिनिंग काय आहे? फायनल जो करंट झाला आहे तो काय झालेला आहे? डिक्रीज झालेला आहे. देअरफॉर 50% डिक्रीज किंवा -50% असणार. क्लिअर आहे? क्लिअर आहे का प्रॉब्लेम? राईट, व्हेरी गुड. चलो, लिहून घ्यायचं असेल 1 मिनिटामध्ये लिहून घ्या. हजार MCQ झाले पाहिजेत करंट इलेक्ट्रिसिटीवर. किती? 1000 MCQ लिहून घ्या तिथे. काहीच अवघड नाही, काहीच अवघड नाही. सपोज 1 मंथ जर हा चॅप्टर चालला, सो 1000 डिवायडेड बाय 30 किती येतात पहा दररोज MCQ तुम्हाला. नियरली 1 मंथ चालू शकतो. भरपूर आहे, भरपूर पुढे सॉल्व्ह करायचंय. बऱ्याच गोष्टी लर्न करणार आहोत आपण. ओके, झालं, हे कम्प्लीट झालं. 50% झालंय काय सर्वांचं लिहून? रिप्लाय करत जा रे, नाही करणार मग कोणाचं राहिलं असलं तरी मी पुढे जाणार हा, सांगायलो मी आधीच. ओके ठीक आहे, चलो. तर नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. If number of electrons become 2 times, if number of electron become 2 times, if a number of electron become 2 times and radius of cylindrical conductor and radius of cylindrical conductor and radius of cylindrical conductor becomes 3 times, radius of conductor become 3 times and drift velocity made half. Drift velocity is made half. Drift velocity is made half. Then find out the ratio of original current to new current.
then find out the ratio of original current to new current. ओके, क्वेश्चन रेडी आहे तुमच्याकडे का आन्सर पण रेडी आहे? we have to find the ratio of current. Very good, right साधना? पेन कुठं चालले? राईट. सो काय काय सांगितलंय पहा, लक्ष द्या. प्रॉब्लेम मध्ये काय काय सांगितलेलं आहे पहा, की n जे आहे आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, n2 इज इक्वल टू, आय कॅन राईट 2 times n1. then radius of the cylinder, that is r2 is equal to 3 times r1, and drift velocity, that is vd2 is equal to half of vd1. If I take the ratio of I1 upon I2, we have formula current is equal to NEAVD. n बद्दल बोललं गेलंय आपल्याला. चार्ज विषयी काही ज्या गोष्टीविषयी आपल्याला दिलेलं नाहीये त्या गोष्टी आपण कॉन्स्टंट कन्सिडर करायच्या आहेत. चार्ज विषयी काहीही बोललं गेलं नाही आपल्याला. देअरफॉर दिस मस्ट बी सेम इलेक्ट्रॉनच असणार आणि त्याच्यामुळे ही चित्र व्हॅल्यू सेमच आहे. राईट. अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलं नाही म्हणजे कॉन्स्टंट घ्यायचा का? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आताच म्हणलं मी की ज्या गोष्टीबद्दल बोललं गेलं नाही त्या गोष्टी कॉन्स्टंट घ्यायच्यात. मग एरिया ऑफ सिलेंडर कॉन्स्टंट घ्यायचा का? व्हेरी गुड. एरिया ऑफ सिलेंडर कॉन्स्टंट घ्यायचा नाही कारण आपल्याला काय दिलेलं आहे? रेडियस बद्दलची माहिती दिलेली आहे. याच्याबद्दल जरी डायरेक्ट जरी माहिती नसेल तर रेडियस बद्दल दिलं गेलेलं आहे. रेडियस आणि एरिया मध्ये काय रिलेशन आहे? क्रॉस सेक्शन, सिलेंडरला आपण जर असं सिलेंड्रिकल कंडक्टर घेतलं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे हा एरिया घेणार आहोत. म्हणजे हा एक सर्कल आहे. सो एरिया इज इक्वल टू, वी कॅन राईट पाय आर स्क्वेअर. एरिया काय लिहिणार आहे मी? पाय आर स्क्वेअर. So if I took the ratio of A1 upon A2, it will be R1 upon R2 whole square or R1 square by R2 square. R1 square by R2 square. So if आता इथे पहा I1 by I2 जर घेतलं मग मी या ठिकाणी, सो इथं काय लिहायला पाहिजे मी? N1 upon N2 लिहायला पाहिजे. इतर नाहीये. इंटू काय लिहायला पाहिजे? A1 upon A2 लिहायला पाहिजे. इंटू काय लिहायला पाहिजे? VD1 अपॉन VD2 लिहायला पाहिजे. हे सर्व रेशो तुम्हाला माहिती आहेत. A1 बाय A2 काय येणार? R1 बाय R2 चा स्क्वेअर. इथेच तुम्ही फाइंड आउट करू शकता लगेचच. R1 बाय R2, R1 बाय R2 म्हणले आम्ही 1/3 चा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. 1/3 चा स्क्वेअर. 1/3 चा स्क्वेअर किती येणार आहे? 1/9. लक्षात आलं का? परत एकदा पहा. R2 is equal to 3R1. R2 is equal to 3R1. Therefore R2 इकडे पाठवा. हे 1/3 होईल इकडे आणि हे R1 बाय R2 चा जो रेशो आहे तो 1/3 होईल. मग त्याच्यावरून A1 बाय A2 चा जर रेशो काढायचा असेल तुम्हाला तर याचा स्क्वेअर 1/9. सो N1 बाय N2 किती येणार? मग N1 बाय N2 येईल 1/2. हे येईल 1/9.
आणि VD1 बाय VD2, VD1 बाय VD2 पहा, हे 2 इकडे जाणार, हे येणार 2/1. therefore 2 2 कॅन्सल. रेशो ऑफ ओरिजिनल करंट टू न्यू करंट 1/9 असेल, आणि न्यू टू ओरिजिनल जर काढायचं असेल तर 9:1 असेल. जर प्रॉब्लेम अंडरस्टँड झाला असेल तर असं रिप्लाय करायचं मला. प्रॉब्लेम परत एकदा पहा. असे खूप सारे प्रॉब्लेम सोडवायचे तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटीवर. मनाने म्हणजे तयार करून घेऊ शकता डायरेक्ट I2 इज इक्वल टू 4 टाइम्स I1 वगैरे. ठीक आहे. ओके ओके राईट. चला, ज्यांचं झालं त्यांनी लिहून घ्या. मी परत एकदा रिपीट करतोय, पहा, लक्ष द्या. ओके, या गोष्टी दिलेल्या आहेत. नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इज 2 टाइम्स टू ओरिजिनल, डबल केलेला आहे. रेडियस इज 3 टाइम्स टू ओरिजिनल, रेडियस R2 इज इक्वल टू 3R1 लिहिलं. त्याच्यानंतर ड्रिफ्ट वेलोसिटी इज हाफ ऑफ ओरिजिनल, ड्रिफ्ट वेलोसिटी इज हाफ ऑफ ओरिजिनल. वी हॅव टू फाइंड द रेशो ऑफ करंट. आता मी काय सांगितलंय की फॉर्म्युला पाहायचा आणि आपल्याला डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी वरून रेशिओ लिहिता आले पाहिजेत. मी जर I1/I2 घेतलं तर ह्या सर्व याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे मी N1/N2 लिहिणार. E1/E2 लिहिलं असतं, पण E तर काही चेंज झालेला नाहीये. A1/A2 लिहिलं, VD1/VD2 लिहिलं. आता हे N1/N2 तर डायरेक्ट दिले. तुम्हाला जर असा रेशो कळत नसेल तर तुम्ही ह्या स्टेप मध्ये काय करू शकता, N1 ला N1 लिहू शकता, आणि N2 ला काय लिहू शकता तुम्ही, N2 ला 2 इंटू N1 लिहू शकता, 2 इंटू N1. हे N1 फायनली कॅन्सलच होणार आहे. N2 A1/A2, पण मला A1/A2 डायरेक्टली एरिया बद्दल काहीच दिलं नाही. पण जर या कंडक्टरची जर रेडियस चेंज झाली, कंडक्टरची जर रेडियस, असा कंडक्टर आहे सिलेंड्रिकल, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे हा एरिया या सर्कलचा एरिया असतो πr². म्हणजे मी काय म्हणू शकतो, एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियसचा स्क्वेअर आहे. एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियसचा स्क्वेअर. इफ रेडियस बिकम्स 3 टाइम्स, therefore ratio of area is A1/A2 is equal to square of their radius. स्क्वेअर करायचे त्यांच्या रेडियसचा. R1 ला तर 1च ठेवणार आहे, आणि R2 ला काय ठेवलं मी इथे, 3R ठेवलं असतं. हे R1 आणि हे 3R1, हे R1 कॅन्सल होईल, 1/3 चा स्क्वेअर येणार 1/9. म्हणजे हे A1/A2 आलेला आहे 1/9, और यू कॅन राईट A2 इकडे गेलं तर 9A1 येणार. A2 इज इक्वल टू 9A1 येणार. सो याच्यामध्ये इथे काय लिहू शकता मग, A1/A2 ला A1 ला A1 लिहा, त्याच्यानंतर A2 ला 9A1 लिहा, आणि परत VD1 ला VD1 लिहा, आणि VD2 ला हाफ लिहा. VD1 हे सर्व कॅन्सल होईल, हे 2 आणि हे हाफ, हे 2 वरती जाऊन हे कॅन्सल होईल. इथे काय उरते, फक्त 1/9. therefore रेशिओ इज 1/9. क्लिअर आहे का आता? आता क्लिअर आहे का? ओके, चला बाकीचे क्लिअर झालं का आता? ओके. प्रॉब्लेम असे मल्टिपल सॉल्व्ह करा, तुम्ही मनाने पण घेऊन सॉल्व्ह करू शकता. एकदम सिंपल आहेत. फक्त इनिशियल स्टेजला रेशो वगैरे थोडस अवघड जाऊ शकतं याच्यामध्ये. सोल्युशन इज सॉल्व्ह मोर अँड मोर प्रॉब्लेम. बस एवढंच. तोंडी प्रॉब्लेम येतील असे, एवढी गॅरंटी मी देतो. तोंडी प्रॉब्लेम येणार असे. ओके, चला अशाच पद्धतीचा घेऊ आपण अजून एक.
करंट ड्यू टू ट्रान्सलेटरी मोशन इज 8 एम्पियर. लिहा. करंट ड्यू टू ट्रान्सलेटरी current due to translatory current due to translatory motion is 8 ampere. If area become two times, if area become two times, if area become two times, VD becomes 1/4, VD becomes 1/4, VD becomes 1/4, and N become 16 times, 16 N becomes 16 times, N becomes 16 times, then find the value of I2. Then find the value of I2. Then find the value of I2. उद्या क्वेश्चन कोण काढत असतं? सांगा बरं मला, उद्या क्वेश्चन कोण काढत असतं? कोणाला नसेल तर मी सांगतो याच्यामध्ये. उद्या क्वेश्चन कोण काढत असतं? व्हेरी गुड अनिकेत, राईट. चला, जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत ना रेग्युलरली, त्यांना अवघड नाही झाला पाहिजे. आणि मी परत परत सांगतोय, प्रॉब्लेम सॉल्व्ह डिफिकल्ट जाऊ द्या, परत विचारा, 10 प्रॉब्लेम विचारा मला. काय गणित, वजाबाकी, बेरीज जरी डिफिकल्ट चालली तरी विचारा. कारण आता जर विचारला नाही तर नंतर तुम्ही नाहीच विचारणार, आणि नंतर तुम्हाला फिजिक्स हा एक म्हणजे मोठं कोडं होऊन बसेल तुमच्यासाठी. अहो काय काढलं हे प्रश्न वाचा, परत काय दिलं मी? रॉंग आहे. परत एकदा पहा आन्सर. चला बाकीचे. हा, यश झालं का आन्सर? वेदांत, मानसी, मृणाली, निखिल, अपूर्वा, आन्सर आलं? राईट साधना, वैष्णवी चेक कर एकदा. राईट, 8 इंटू ओरिजिनल. आता ओरिजिनल ठेव मानसी. ओरिजिनल किती दिला आपल्याला? ज्ञानेश्वरी, राईट. यश राईट, मानसी राईट. वेदांत झालं का रे? श्रेया, महेश, सर्वजण काय केलास ते नीट चेक कर एकदा परत. प्रॉब्लेम अवघड जात आहे.
क्या कर रहे हो, क्या नहीं कर रहे हो, कुछ नहीं पता सर. करंट ड्यू टू म्हणजे I1 दिलंय 4 अँपियर का 8 अँपियर दिलंय, 8 अँपियर. इनिशियल करंट किती दिलाय, 8 अँपियर दिलाय. ओके. त्याच्यानंतर एरिया ट्वाइस A2 इज इक्वल टू 2A1 लिहा. त्याच्यानंतर VD 2 इज इक्वल टू 1/4 VD1 कारण 1/4 म्हणलंय. आणि N जे झालेलं आहे N2 इज इक्वल टू 16 टाइम्स N1. वी नो दॅट इफ वी टेक रेशो I2/I1, तुम्हाला जे पटते ते घ्या हो. I1/I2 घ्या, I2/I1 घ्या, काही फरक नाही. फक्त इथं 2 घेतलोय. या सर्व क्वांटिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे मी असं लिहिणार आहे N2/N1 into A2 upon A1 into VD2/VD1. N2 ला मी 16 N1 लिहिणार आहे अपॉन N1 इंटू A2 ला मी 2A1 लिहिणार आहे अपॉन A1 इंटू VD2 ला 1/4 VD1 लिहिणार आहे अपॉन VD1. हे 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 सर्व कॅन्सल. काय उरते पहा, हे 32/4 झालंय म्हणजेच 8 झालंय. I2/I1 8 झालं. Therefore I2 is equal to 8 into I1. I1 is also 8 ampere. Therefore I2 will be 64 ampere. Is it difficult? हो, ते पण मिस्टेकच आहे. जर आपल्याला सांगितलं N बिकम 16 टाइम्स तर 1/16 काय घ्यायचं, तेच तर करायचं नाही आपल्याला. रेशो आपल्याला कळले पाहिजेत, हेच सांगतोय मी. आपल्याला धडधडीत सांगितलंय N बिकम 16 टाइम्स. चला अजून एक प्रॉब्लेम घेऊ, अजून एक घेऊ. चलो, इंटिग्रेशन वरचे पण म्हणजे डेरिव्हेटिव्ह वरचे पण प्रॉब्लेम घ्यायचेत मला. आपण उद्या पण प्रॉब्लेमच घेणार आहोत. ठीक आहे, तर लक्षात घ्या. अजून एक सांगतो चला. टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्विंग चार्ज बिकम्स हाफ. टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्विंग चार्ज बिकम्स हाफ. हे राहिलंय का, झालंय ना भरपूर. उद्या क्वेश्चन कोण काढणार आहे मला नाही सांगितलं. कोणाला दिलेत का, आज पण कोणाला तरी दिले होते, आज पण क्वेश्चन नाही पाठवला. अनिकेत तुझा वार कोणता आहे रे, कोणाकोणाला दिले होते मी. वैष्णवीचा वार कोणता आहे, साधना न काढलेत. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी सॅटरडे, वैष्णव यस्टरडे. का रे मग का नाही टाकले, नाही काल. ओके, म्हणजे काल लेक्चर तू काल पण नाही ना पाठवले मला. मग बाकी कोणाचा वार दिलता रे मी. ठीक आहे, वैष्णवी फ्रायडे म्हणजे तुझा फ्रायडे असेल आजपासून. सॅटर्डेला आपण कारण ऑफ देतोय, कारण सॅटर्डेला पहा, लक्ष द्या, तुमचं एक्झाम जे आहे ते सॅटर्डेला पण एक एक्झाम होईल. पहा, लक्ष द्या, ही नोटीस आधी व्यवस्थित लिहून घ्या. तुमच्या एक्झामचे जे शेड्यूल आहेत ते याच लेक्चर मध्ये मी जे सांगतोय तेच असणार. जर पाटील सर जर तिकडे लेक्चर मध्ये जर काही एक्झाम विषयी सांगत असतील, पाटील सरनं सांगितलंच असेल इकडलंच फॉलो करा म्हणून, तर एक्झाम जे आहे तुमचे पाटील सरच्या चॅप्टर वरती सॅटर्डेला एक्झाम होईल. ओनली
त्यांच्या लेक्चर वरतीच एक्झाम होईल. आणि जे संडे फंडे जो आहे आपला, त्याच्यामध्ये असा पेपर असेल. क्लिअर आहे का पेपर बद्दल? पेपर बद्दल क्लिअर आहे का? ओके. बायोचा चॅप्टर मात्र, बायोचा चॅप्टर कांगणे सरांनी सांगितला नाही का? कांगणे सरला विचारा प्लीज, किंवा मी विचारून सांगतो, ग्रुप वरती टाकला जाईल. ठीक आहे. वाटलं तर आपण फर्स्ट चॅप्टर रिव्हिजनला परत तोच ठेवूया. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता मधलं घेऊया सर्व. बाहेरचं झालं म्हणा. बाहेरचं म्हणजे काय? तसलं बाहेरचं झालंय. ओके, इथे मॅथ पण ऍड केलं जाईल. ते याच संडेला करता येईल का ते गॅरंटी नाहीये माझी, पण मग तुम्ही पी आणि सी सोडवा. ठीक आहे. जे मॅथ बायो करत नाही त्यांनी पी आणि सी सोडवा, आपण मॅथचे पण ऍड करूया. या संडेला पॉसिबल आहे का नाही ते चेक करतो मी. ठीक आहे. ओके, मला वाटतं सगळे सब्जेक्टच इंग्लिश सहित टीच करायला पाहिजे मी. ओके चल, ठीक आहे. Yeah. Time period of revolving charge becomes half. Time period of revolving charge become half. Time period of revolving charge becomes half. And charge become 3 times. Charge become 3 times. If initial current is 4 ampere, if initial current is 4 ampere, then find out the final current. आता हे तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे, सर्वांना आलं पाहिजे हे. एंड करूया आपण हे घेऊन. उद्या थोडंफार डेरिव्हेटिव्ह वरती क्वेश्चन करंटचे कसं सॉल्व्ह करायचं, डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला कसा वापरायचा ते पाहूया. आणि तिथपर्यंत आपल्या एक्झामला सिलेबस असणार. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे? टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्विंग चार्ज बिकम हाफ अँड चार्ज बिकम 3 टाइम्स इफ इनिशियल करंट इज 4 एम्पियर, देन फाइंड आउट द फायनल करंट. राईट, व्हेरी गुड. चला सर्वांनी सॉल्व्ह करायचं. ओके, राईट यश. चला श्रेया, स्वप्नील, सई, प्रशिक, रामेश्वरी, प्राची, आपण कुठे आहात लेक्चर मध्ये? हा, का रिस्पॉन्स कसं काय नाही? संस्कृती, शुद्ध. ओके, राईट साधना. चला अनिकेत, यश, साधना. चला बाकीचे.
ओके, आपण 10च्या आहात. ठीक आहे. आता कसा आलो रे आदित्य? क्वेश्चन आहे, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्विंग चार्ज बिकम्स हाफ and charge become 3 times if initial current is 4 ampere, then find out the final current. काय आला आन्सर? अपूर्वा, वैष्णवे? हो, बायो सिलेबस आज सांगितला जाईल. आठ कसं येतं रे निखिल? टाइम पिरियड बिकम्स हाफ. कसं लिहिलं तू? T2 is equal to T1 by 2. Charge become 3 times. Q2 is equal to 3Q1. Right. Currentचा formula I is equal to Q by T. It is directly proportional to charge, inversely proportional to time. So if I took the ratio of I2 by I1, इथे 2 लिहिलंय म्हणजे डायरेक्टली वाला कोण आहे? Q आहे, त्याला मी लिहायला पाहिजे Q2 by Q1. इनव्हर्सली वाला कोण आहे? T आहे, इकडे 2 आहे म्हणून इकडे येणार 1 अपॉन T2. Q2 ला लिहिलं मी 3Q1 अपॉन Q1. T1 ला T1 राहू देणार आहे, T2 ला लिहिणार आहे T1 बाय 2. हे वरती जाणार. I2 बाय I1 दिले आपल्याला 4 आय थिंक. हे Q1 कॅन्सल, T1 कॅन्सल. I2 बाय 4 इज इक्वल टू हे 2 वरती गेलं, 3 into 2 6. Therefore I2 is equal to 6 into 4, 24 ampere. Write it down. येत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, याच्यासारखे काय करायचंय, ऍटलिस्ट 5 ते 10, हे ज्यांना आलं नाही त्यांच्यासाठी सांगतो मी, ऍटलिस्ट 10 क्वेश्चन असे फ्रेम करायचे स्वतः आणि सॉल्व्ह करायचे. काहीच नाही, कसे फ्रेम करायचे? n ट्वाइस करा, थ्राइस करा, व्हेलॉसिटी हाफ करून घ्या, 1/3 करून घ्या, असं करा. आणि करंट फायनल किती होतो यांचा रेशो इथपर्यंत जरी काढलं तरी चालतंय. राईट प्रशिक? ठीक आहे, ओके. ज्यांना अवघड चाललंय त्यांच्यासाठी हेच संधी आहे, सांगतोय मी, हाच टाइम आहे हे दुरुस्त करून घ्यायला. नंतर टाइम तुम्हाला नसणार आहे अशा गोष्टीसाठी. ओके, बाकी जर काही अडचण असेल, ऑलवेज फील फ्री टू आस्क. काही डाऊट असेल, काही कोणता प्रॉब्लेम असेल, विचारा. प्रॉब्लेम रेग्युलरली सॉल्व्ह करत राहा. 2 बुक सांगितलेले आहेत, विद्याभारती आणि एररलेस, कंटिन्यू सॉल्व्ह करत राहायचे, लक्षात घ्या. आणि कोणताही प्रॉब्लेम, कोणताही डाऊट असेल तर लगेचच क्लिअर करून घ्या. हीच संधी आहे, हीच टाइम आहे, हीच ती वेळ आहे. ठीक आहे, इथं आता तुम्ही विचारू शकत नाहीत असे रेशोचे. नंतर आपले चॅप्टर म्हणजे असे, हे तुम्हाला आम्ही तयार करतोय अजून पुढच्यासाठी. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. ओके, सो आज आपण इथेच थांबूया. उद्या क्वेश्चन कोण वैष्णवीकडे आहेत ना? ओके, सो we will meet tomorrow again. If you had any doubt, ask. आणि याच्यामध्ये अजून काहीतरी सांगायचं होतं. परीक्षेसंदर्भात नोटीस लक्षात ठेवायची, हेच फॉलो करायचं. अजून काय आहे, काहीतरी पॉइंट सांगायचं राहिलं माझा. ठीक आहे, आपण उद्या डेरिव्हेटिव्ह वाल्या फॉर्म्युल्यावर जरासं क्वेश्चन तयार करणार आहोत. तर उद्या येताना डेरिव्हेटिव्हचा आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले रिवाइज करून यायचे, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन फाउंडेशनचे. सो ओके, सो वी विल मीट टुमॉरो अगेन. हॅव अ ग्रेट डे. बाय बाय एव्हरीवन. काय डाऊट आहे का कोणाला? काय विचारायचं का?
ओके बाय एवरीवन। ओके चलो, ओके नो प्रॉब्लम साधना, ठीक है, सेम टू यू। ओके चलो बाय एवरीवन।